तर नोकरी करणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पी-एफ आणि पेन्शनच्या नियमामध्ये मोठे बदल झाले आहेत. आता नोकरी सोडल्यानंतर लगेच पी-एफ काढता येणार नाही. शिवाय पी-एफच्या 25% रक्कमेबाबतही मोठा बदल करण्यात आलेला आहे. नेमकं काय बदल झाले आहेत? चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पी-एफ आणि पेन्शन काढण्याच्या नियमामध्ये मोठे बदल केले आहेत. यामुळे नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यावर या नव्या नियमाचा परिणाम होणार आहे. आता हे किती वाट पाहावी लागणार. तर पूर्वी ई-पी-एफ फायनल सेटलमेंटसाठी 2 महिन्याची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता हा कालावधी 12 महिने करण्यात आला आहे. म्हणजे नोकरी सोडल्यानंतर लगेच संपूर्ण पी-एफ काढता येणार नाही. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे सेवानिवृत्तीनंतर एकूण पी-एफ रकमेपैकी 25% रक्कम पेन्शन फंडामध्ये कायमस्वरूपी लॉक ठेवली जाणार आहे. तर उर्वरित रक्कम नियमानुसार मिळेल. ई-पी-एस 1995 अंतर्गत प्रतीक्षा कालावधी 2 महिन्यावरून थेट 36 महिने म्हणजे 3 वर्षे करण्यात आला आहे. या 36 महिन्यात नवीन योगदान जमा झाले नाही तरी कर्मचारी पी-एफच्या सेवेसाठी पात्र राहणार आहे. आणि या कालावधीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबाला पेन्शनचा लाभ मिळणार आहे. नवीन सॉफ्टवेअर अपडेटमुळे गेल्या 20 दिवसापासून देशभरातील अनेक पी-एफ क्लेम प्रलंबित होते. मात्र आता तांत्रिक अडचण दूर झाली असून 14 जुलैपासून अडकलेले क्लेम वेगाने सेटल होण्यास सुरुवात झाली. तसेच 2 दिवसाचे व्याजही कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आली. पूर्वी पी-एफ काढण्यासाठी 13 वेगवेगळ्या नियमांचे पालन करावे लागत होते. आता हे नियम कमी करून फक्त 3 मुख्य श्रेणीमध्ये विभागण्यात आले आहेत. यामध्ये अत्यावश्यक गरजा, गृहनिर्माण, विशेष परिस्थिती. या कारणासाठी 12 महिन्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अनेक प्रकरणांमध्ये कोणतेही कागदपत्रे न देता पात्र रकमेच्या 100% पर्यंत पैसे काढता येणार आहेत. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचा पी-एफ कट होत असेल तर हे नवीन नियम जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अशाच सरकारी योजना, जी-आर, ई-पी-एफ-ओ, पी-एफ आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी माहिती तुमच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.